करी ऐसी धावा धावी चित्त लावी चरणापे मग तो माझा माय बाप घेईल ताप हिरोनी बहुतांच्या मते गोवा हो जीवाने दावा मग तो माझा माय बाप घेईल ताप हिरोनी तुका म्हणे करुणा बोले धीर विठ्ठले निघेना मग तो माझा माय बाप घेईल ताप हिरोनी विठाला करी ऐसे धावा धावे चित्त लावी चरणापे मग तो माझा माय बाप घेईल ताप हिरोनी पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू
देवाय काय माझी वाणी मानिल संतासी रंजव चित्तासी आपुलिया जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेचे बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता मनोजवम मारुत तुल्य वेगम जितेंद्रिय बुद्धिमतां वरिष्ठम वातात्मजं वानरयूत मुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये महायोग पीठे तटे मरध्यां वरं पुंडरीकाय दातु मुनिन्द्रं समागत्य तिष्ठं तमानंद कंदं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं पंढरीच्या चित्त लावी चरणापे मग तो माझा माय बाप घेईल ताप हिरोनी प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग जगतवंदनी जगद्गुरु तुकाराम महाराज आजच्या अभंगामध्ये जीवाची धावाधाव कशी असावी असं चिंतन म्हणतात. नायकोडिक श्री क्षेत्रामध्ये चालू असलेला भले दिव्य असा अखंड हरिनाम सप्ताह 30व्या वर्षामध्ये पदार्पण केलेलं आहे. का मी सांगत असतो लग्न होणं महत्वाचं नाही, नवरीनं नांदणं महत्वाचं. लग्न होणं महत्वाचं नाही, नवरीनं नांदणं महत्वाचं आहे. आणि माझ्या गावातला सप्ताह 30 वर्षापासून चालतोय ही माझ्यासाठी फार मोठी अभिमानाची सारी बाब नाही. बऱ्याच गावांना मी कीर्तनाला जातोय, 4-4 वर्ष झाली की वरली आली खाल्ली आली याच्यात सप्ताह गुंडाळून टाकलाय लोकांनी. पण नायकोडीमध्ये बाबांच्या आशीर्वादाने बापू बाबा देवरगावकर यांच्या आशीर्वादाने सहकार्याने चालू असलेला अखंड हरिनाम सप्ताह आहे. आजचं कीर्तन थोडं मनापासून ऐका म्हणजे लक्षात येईल. कीर्तन पहिली गोष्ट मनोरंजनासाठी नाहीच आहे. मनोरंजनासाठी तुम्हाला इथून गेल्या काय टीव्ही आहे बरे बटाटे एवढे डोळे तोडून पहा, माझं काहीच म्हणणं नाही. पण कीर्तन हे क्षेत्र आहे, कीर्तनामध्ये पवित्रता प्राप्त होते. कीर्तन सगळ्यांना परिचय आहे. आता टीव्हीवर आपण बघतो भयान युद्ध चालू आहे. इतकं भयान युद्ध आहे की फार भयानक परिस्थिती भविष्यात निर्माण होणार आहे. वाक्य ऐकून ठेवा. नायकोडीकर हर्सुलला आताच माग भूकंप झालाय, ऐकलाय का तुम्ही? पण नायकोडी काही फार लांब नाही. फार भयानक परिस्थिती निर्माण होणार आहे. मी आजही मगाशी राजेंद्र दास महाराज यांनी बाबांनी त्यांचं भागवत आपल्या इगतपुरीच्या ओटीमध्ये घेतलं. त्यांनी सांगितलं ती लोक शिल्लक राहतील ज्यांच्या जीवनामध्ये काही पुण्य शिल्लक आहे.
ज्यांच्याकडे पुण्य शिल्लक आहे किमान तांब्याभर पाणी तुळशीला टाकतात, काही कीर्तनाला येतात, देवाचं नामचिंतन करतात आणि काही चांगली लोक आहे म्हणून आपण अजून शिल्लक आहे. जे ते वसती हरीचे नाम, जे वसती हरीचे नाम, जे वसती हरीचे नाम, पुण्य भले पापाना, पुण्य आजच्या अभंगामध्ये जगद्गुरु तुकाराम महाराज शरीराची धावाधाव बंद करायला सांगतच नाही. लोकांची धावाधाव जर पाहिली तर साधं कीर्तनातलं उदाहरण आहे. कीर्तनातला येताना लोक कसे येतात? पटापटा. चला कीर्तन सुरू झालं, पटापटा चला. आपली धावाधाव आणि कीर्तन सुटल्यावर लवकर लोक घरी जातात. साधी आपली धावाधाव आहे ना, ही परमार्थाच्या दिशेनं कमी आहे आणि संसाराच्या दिशेनं जास्त आहे. बरेच लोक मनाने धावतात, शरीराने धावतात आणि बुद्धीने सुद्धा धावतात. आता तुमच्या मनात आलं असेल याचं कीर्तन कधी संपते? खरं बोला. काही कीर्तनात बसले पण नाम जपताय वैखरी आणि चित्त धावे विषयावरी. काही मनाने धावतात, शरीराने धावतात आणि बुद्धीने सुद्धा धावतात. आजच्या अभंगामध्ये जगद्गुरु तुकाराम महाराज सांगतात, तुमचं जे चतुष्ट अंतःकरण आहे ना, त्याचं नाव आहे चित्त. जे चित्त आहे ना, चित्त हे शरीर काय करतं याच्याशी महाराजांना आजच्या अभंगात काही गेलं देणं. संसाराचा धर्म वेगळा आणि परमार्थाचा धर्म वेगळा. संसार हा शरीराचा धर्म आहे आणि परमार्थ हा चित्ताचा धर्म आहे. विठाला संसार आपण तांबाट्यात असलो तर चालेल, पण मनही जर तांबाट्यात असलं तर मन कसं पाहिजे? कधी हेची काम योग्य दिशेने जोपर्यंत तुम्ही धावत नाही तोपर्यंत तुम्हाला चित्ताला समाधान प्राप्त होत नाही. सगळा प्रयत्न चाललाय आपला, सर्व सुखाची बराच प्रयत्न चाललाय, पण आजही जर आपण प्रत्येकाने विचार केला तर सुख, समाधान, शांती आपल्याला प्राप्त झाली. बराच प्रयत्न चाललाय, पण जोपर्यंत तुकोबराय सांगतात तुम्ही योग्य दिशेने धावत नाही. एक माणूस नाशिकहून निघाला, त्याला गिरणाऱ्याला यायचं होतं आणि नाशिकहून निघालेला माणूस एसटीच्या वाहकाने सांगितलं गिरणाऱ्याला जाणारी गाडी संपली पण दुगाव पर्यंत एक गाडी जाते. दुगावून जर तुम्ही पश्चिमेला गेले तर अवघ्या 3 किलोमीटरला गिरणारा आल्याशिवाय नाही. तो दुगावला उतरला आणि उत्तरेला चालायला लागला. गिरणारा येईल का? पण किती दिवस चालला म्हणजे कितीही जरी चालला, कारण त्याची धाव जी आहे ना ती चुकीची आहे. जोपर्यंत तो योग्य दिशेने जात नाही तोपर्यंत त्याला ते प्राप्त होत नाही. बरेच लोक पंढरपूरला जातातच, जाताय शरीराने, पण मन त्यांचं चित्त कुठं असतं? त्याच्यात डोके सेंटरवाल्याचे संत बोलले मजा आहे.
त्या डोके सेंटरवाले महिला होत्या, कुठल्या होत्या माहित नाही, नायकुडीच्या तर नव्हत्याच. एका महिलेने दुसऱ्या महिलेला फोन केला का कशाला घरी बसली म्हणले, किती मजा आहे, लाडू खायला मिळतात, चिवडा, त्याच्यासाठी गेले. नाही या आनंदासी जोडा, सांगता गोष्टी लागती गोडा, आला आकारा आमच्या चाडा, तुका म्हणे विडा भक्तीच्या. वेगळा आनंद आहे आणि जो आनंद आहे ना त्याचं नाव आहे परमार्थ. जगद्गुरु तुकाराम महाराजांना बरीच साधक मंडळी दिसली, कारण तुकोबारायना कोणत्याही प्रकारची श्रीमंती नसताना त्यांच्या जीवनात आनंद होता. इतकं समाधान काय होतं तुकोबारायांकडे. गोपला पाटील गावीचे आता मज भीक कोण खाली. तुकोबारायांच्या जीवनामध्ये एकच काम होतं की तुकोबारायांकडे परमार्थ भरपूर. तर तुकोबारायांच्या चेहऱ्यावर जो आनंद होता ना तो देहू मध्ये कोणाच्या चेहऱ्यावर दिसत नव्हता. बरीच साधक मंडळी येऊन तुकोबारांना विचारू लागले, महाराज आम्ही तर फार थकलोय, आम्ही सगळं केलंय, पण आमच्या चेहऱ्यावर आम्हाला काही आनंद दिसत. तुम्ही बघा किती तेजवान चेहरा आहे. तुकोबाराय सांगतात, मला जे आनंद आहे ना त्याचं एकच कारण आहे, मी आता निश्चिंत झालो. आता निश्चिंतीने महाराज म्हणतात मी निश्चिंत झालोय. स्वप्नात मी गुळ खायचंच बंद केलं. एका कीर्तनात एक पुढे येऊन बसला, पाचा तंबाखू टाकायचा आणि गुळ घ्यायचा, मला द्यायचा. म्हणजे मार्ग करायचा असं बाबा गुळ खाते काही म्हणलं मला गुळ खायचा नाही, माझे गुरुही खात नाही, मलाही खायचा नाही. विठाला तुकोबारायांच्या चेहऱ्यावर जी निश्चिंतता होती ना, तुकोबाराय म्हणतात माझी आता भाव संपले, आता निश्चिंतीने पावलो विसावा. माझ्या जीवनामध्ये विसावा प्राप्त झाला, इतकं समाधान प्राप्त झालं. महाराज आमच्या जीवनामध्ये ते काही समाधान प्राप्त आम्हाला दिसत नाही. इतका प्रयत्न करतात. योग्य काय काय का, जर प्रयत्न आणि इच्छा जर एकत्र आली तर आपली इच्छा पूर्ण व्हायला पाहिजे. आपल्या सगळ्यांचा प्रयत्न बदल केळेकर कशासाठी चाललाय? आनंद प्राप्त व्हावा म्हणून चाललाय. इच्छा आणि प्रयत्न जर एकत्र आले तर आपला जो प्रयत्न आहे किंवा इच्छा पूर्ण व्हायला पाहिजे. पण आतापर्यंत बरेच प्रयत्न करून आपल्याला जे इच्छित फळ आहे ते प्राप्त झालं. नुसतं कीर्तन मनोरंजन ऐकूच नका, फार फार घटना घडणार आहे. 2026 ते 32 पर्यंत जगात सगळ्यात जास्त लोकसंख्या आपली राहणार आहे, पण ती 60% शिल्लक राहणार. किती टक्के? 60% शिल्लक राहणार आहे. म्हणजे वाहून कोण जाणार आहे? जितनी बार अंडा खाओगे उतनी बार आपको अंडा बनना पड़ेगा, जितनी बार आप मुर्गा खाओगे उतनी बार आपको मुर्गा बनना ही पड़ेगा, और जितनी बार आप बकरा खाओगे उतनी बार आपको बकरा बनना पड़ेगा. आपल्याला सगळ्यांना जावं लागलं अंडा कोंबडं खाणाऱ्यांना. मग कोण राहणार आहे? जो देवाचं नाम चिंतन करेल, जो काहीतरी आचरणाने वागेल, त्याच्या जीवनात समाधान प्राप्त होईल. जगद्गुरु तुकोबारायांना देहूमधले साधक मंडळी विचारू लागले, महाराज आमच्या जीवनामध्ये आनंद प्राप्त का नाही? आम्ही प्रयत्न करतोय पण अजून महाराज आमच्या चेहऱ्यावर आनंद समाधान मिळालं नाही. महाराज म्हणतात तुम्ही जो प्रयत्न करतात ना तो बरोबर आहे, पण तुमची धावाधाव चुकीची. तुम्ही जे फिरतायत ना ते धावाधाव, तुमची धावाधाव तुकोबाराय म्हणतात असू द्या, मला त्याच्याशी काही घेणं देणं नाही. पण तुम्ही काय करतात? शरीराने धावतात, मनाने धावतात, बुद्धीने धावतात आणि चित्ताने सुद्धा. महाराज काय करायला पाहिजे? तुकोबाराय सांगतात तुम्ही तुमची धावाधाव थोडीशी बदला. जे शरीर तुमचं धावतंय ना याच्यापेक्षा तुम्ही काय करा? धावाधाव बदला. हेच महाराज अभंग आहे.
चित्त लावी चरणा. तुमचं जे अंतकरण आहे, जे चतुष्ट अंतकरण आहे, त्यापैकी जे चित्त आहे ना, ते देवाच्या चरणावरती लावा. आणि तुकोबारांनी देवाकडं शरणच मागितले बरं का आतापर्यंत. बऱ्याच वेळा तुकोबाराय सांगतात, देवा मला तुझ्या चरणाची सेवा पाहिजे. देवाने सांगितलं तुकोबाराय तुम्हाला चरणाची सेवा मिळणार नाही. तुकोबाराय म्हणजे देवा का मिळणार नाही, थोडी सरकासरकी करून घ्या. माझ्या एकट्यासाठी तुम्ही काही चरणाची सेवा देणार नाही का? अखंडित असावे ऐसे वाटते पायी, ठावोनी संकोच ठाव थोडासा देई, तुझे चरण सेवा साधवया, तुझे चरण सेवा तुझे चरण सेवा तुझे चरण सेवा. तुकोबाराय सांगता तुमची धावाधाव चालू असू द्या, पण लोकांचं काय झालंय, संसारात लोक इतकी पळून राहिले पण समाधान पण प्राप्त होत नाही. तुकोबाराय म्हणता धावाधाव करी. याचा अर्थ संसारात तुकोबाराने धावाधावीला विरोध केलाच नाही. माणसाने स्वतःच्या समाधानास किंवा पोटापुरते काम एरवी बाबा सांगतात, पांडुरंग बाबा बरं झालं पोट इथं एवढेसे पोट किती वाटत याचा. ते जर मोठं असतं तर लोक रात्रंदिवस फिरले असते. जगद्गुरु तुकाराम महाराज धावाधावी करी, पण मी सांगतो तशी करा, चित्त लावी चरणावर. चरणावर चित्त असलं की तिथं समाधान आहे. मी याच वर्षी पंढरपूरला इमानदारी दर्शन घेतलंय संतो. खूप खरं सांगायला काय हरकत नाही, तर मी मध्ये घुसणारा महाराज आहे. दिंडीमध्ये जाते बरं का, काय आहे ते सांगायला पाहिजे. दिंडीमध्ये घुसणारा महाराज आहे आणि दिंडीत घुसत असतो मी. तरी पाहिजे म्हाताऱ्या महिला पाहिजे त्यांच्यामध्ये जायचं, फारच गाणं शिवाय देतात घुसल्यावर. याच्याकडे मोडले काय फुटले का याला काही कळत नाही का. पण गेल्या आपलं माझं एक सवय, मी कालही नागलवडला सांगितलं, माझी एक सवय महिला शिव्या द्यायच्या एक गवळण म्हणायला सुरुवात करायची. जाच सासूचा सोसेना कोणी माहेरच भेटे, माय बाप गेले दोन्ही, आता उरले नाही कोणी. त्या महिला म्हणते जाऊ दे चांगल्या गवळणी म्हणतो. पण ह्या वर्षी 7 तास बारी लावले. किती तास? असं वाटलं आता दर्शन बंद करावा आणि जायचंच नाही. पण एक चमत्कार घडतो गड्यानो, देवाच्या चरणाचं दर्शन घेतलं. आता कोठे धावे काय
चरणी जगन्नाथा चित्त ठे. तुकोबा अच्छा मनात उपदेश करतात. का उपदेश करतात? कारण त्यांचा अधिकार आहे म्हणून. मी वासुदेव तत्वता वळो येईल विचारिता आहे ठाऊक सभाग्य संता नाही तुझ्या निकमात्मका. तुकोबा उपदेश करतात की बाबांनो, तुम्हाला जर समाधान प्राप्त व्हायचं असेल तर एकच साधन आहे, चित्त लावे. कोणत्या पायाला खड्डा आहे देवाच्या? अवघड आहे का? कोणत्या? डाव्या पायाला. 1,00,000 रुपये जीत गेले आधी खेळण्याच्या. काय त्या चरणावरती? तुकोबरा चरणावरती चित्त लावायला सांगतात. जे तुम्हाला अपेक्षित आहे ना ते तिथे. काय तिथं तुम्हाला काय अपेक्षित आहे? तुझे पाय जर प्राप्त व्हावं असं वाटत असेल तिथं आहे. तिथं ऐका, यशस्वी औदार्य, ज्ञान, वैराग्य, ऐश्वर्य हे 6 गुण वरीय वसते जेथे म्हणून तो भगवंत. ऐका, तुम्हाला जे जे पाहिजे, परमात्मा उदार आहे, परमात्मा औदार्य स्वरूप आहे आणि परमात्मा स्वतंत्र आहे. विटेवरी ज्याची समान तोची एकदान म्हणतात समाधान प्राप्त पाहिजे ना. मग एक साधन मी तुम्हाला सांगतो, तुमचं शरीर असू द्या टमाट्यामध्ये. टमाट्यामध्ये सावता महाराजांना कांदा, मुळा, भाजी, लसूण, मिरची, कोथिंबीर. लोक काय करतात, जी वाचा आहे ना तिच्याला निंदा जास्त करतात. आणि सगळ्यात वाईट निंदा आहे बरं का नायकोडीकर. मोठी मोठी पाप सांगितली, गोहत्या आहे, बरीच पाप आहे. भगीरथाला जे सगळ राजाच्या त्या पुत्रांना मुक्त करण्यासाठी जी स्वर्गातून गंगा आणावी लागली, साधूची निंदा आहे. गायीचं हत्या आणि सगळ्यात मोठं पाप आहे निंदा. मनुष्य जन्म आपल्याला मिळाला पण मला कळाला नाही. जन्म मिळाला का कळाला? आई बाप मिळाले का कळाले? बायको मिळाली का कळाली? संतोबा मी शिक्षक आहे, मी लोकांना शिकवतो. माझी बायको मला रोज म्हणते मला शिकू नका. शिकू मी लोकांना शिकवतो, ती काय म्हणते मला शिकू नका. बायको मिळाली पण कळाली नाही. मनुष्य जन्म मिळाला, ज्याच्यासाठी मिळाला त्याच्यासाठी वापरला पाहिजे. जिने हा जीव दिला करीन चिंतन. आई बापाने आपल्याला पिंड दिला, देवाने आपल्याला हा जीव दिला आणि संतांनी याचा वापर कसा करावा याचं मार्गदर्शन केलं. कोणाला म्हणतात तुमचं जे चित्त आहे ना ते चित्त फार पवित्र आहे. याला आपण दुसऱ्या भाषेत हे म्हणतो. संत ज्ञानोबा सांगतात, हरी पाठ कीर्ती मुखे हरी पवित्र
चित्त शुद्ध होता शत्रु मित्र होती व्याघ्रही न खाती सर्पतया किंवा तुका म्हणे चित्त करावे निर्मल चित्तामध्ये परमात्मा येऊन राहतो आणि गलिच्छ चित्तामध्ये वासना येऊन राहते. विठाला संसार हा प्रत्येकाला करणं गरजेचं आहे. मनुष्य जन्म आहे, संसार आपल्याला करणं गरजेचं आहे, कारण या पोटाने प्रत्येकाला जेरी सांगते. या पोटाने सगळ्यांना काय आणले जेरीस. कबीर महाराज एक पेट बडा बाबा इसने लगा दिया धोखा देख फकीरा देख संन्यासी घर घर मांगे टुकड़ा एक आसन पर कोई नहीं बैठा पीछे पेट का लगड़ा पेट बड़ा बाबा. संन्यासी जरी असला तर दुपारच्या टायमात त्याला पोटात किडे पडतात. कितीही जरी काही केलं पोटापुरतं माणसाच्या जीवनामध्ये संसार हा केला पाहिजे. तुकोबराय म्हणतात तुमचा संसार फार छान असावा, आपला संसार असा असावा तो देवाला सुद्धा आवडणारा असावा. बऱ्याच लोकांचा परमार्थही देवाला आवडतो का नाही बाबा सांगतात शब्द आहे, पण असा संसार असावा म्हणून तो ज्ञानोबराय म्हणतात अवघाची संसार अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबराय सांगतात की बाबांनो तुम्हाला जर समाधान प्राप्त करायचं असेल महाराजांनी चांगलं करूनही सांगितलं, शिव्या देऊन सुद्धा सांगितलं. बरं काही लोक नाथ महाराजांना विचारलं बाबा तरी सांगितलंय वाजत असे कोणी नाही कधी तुका म्हणे काही नाही कधी भटकी पुढे बायकोच्या भावाला आपल्याकडे मेवणा म्हणतात, दाजी म्हणतात. इकडे नायकुडले तसंच आहे. तुकोबरायांची मेवणी घरी आली आणि जिजाबाई म्हटले महाराज आज माझा भाऊ घरी येणार आहे. भाऊ म्हणजे साधी बाप समजू नका, इडा पिडा जाऊ बरेच राज्य येऊ असा भाऊ माझा घरी येणार आहे. तर तुम्ही आज भजनाला भांडाऱ्या भाऊच्या जवळ जायचं नाही. माझा भाऊ घरी येणार आहे आणि घरी येणार आहे म्हणून तुम्ही आज घरी थांबायचं. जिजाबाईला तुकोबराय म्हणजे घरी भजन करायला परवानगी असेल तर राहायला तयार आहे. ऐका काही लोक घरात राहून अरण्य तयार करतात, काही अरण्यात राहून घर तयार करतात. काही घरात राहून आहे परमार्थ होतो न लगती सायास सुखे येतो खरा नारायण. काही वनात जातात, जड भरत राजा वनात गेला तर त्याच्या जीवनातला परमार्थ सापडला. तुकोबरायांचा परमार्थ फार जबरदस्त होता. ऐका तुकोबराय म्हणले आवले मला जर भजन करायला परवानगी असेल तर मी घरी भजन करायला तयार. तुकोबरायांचे असवायचा कोटे भाऊ आला. आता भाऊ आला म्हणजे काय बहिणीनं काही खास स्वयंपाक करायचं ठरवलं. इतका सुंदर स्वयंपाक केला आणि तुकोबराय सुद्धा त्या स्वयंपाक केल्यानंतर जेवायला बसले. भाऊ शेजारी जेवायला बसला आणि तुकोबराय सुद्धा जेवायला बसले. बहीण वाढायला यायची, भाऊ थोडासा रवा घे ना. भाऊ म्हणायचा नको नको. तुकोबराय म्हणजे तू नसल घेत येऊ दे इकडे. ती म्हणली ज्याच्यासाठी स्वयंपाक केलाय तो काहीच खात नाही आणि ज्यानं कधी काहीच खाल्लं नाही तो फार खाऊ राहिला पाहिजे. बहिणीला वाईट वाटलं, माझा भाऊ एवढ्या दिवसातून आला पण मनाजोगा माझा भाऊ जेवला नाही, पण माझा नवरा एवढ्या दिवस एवढा जेवला नाही तेवढा आज खाल्ला. ऐका जेवण झालं आणि जिजाबाई जेवायला बसली तर त्या प्रेमाच्या भरात कोणत्याही भाजीत मिठाचा पत्ता. राग आल्यानंतर नवऱ्याकडे गेली. का म्हणले महाराज माझा भाऊ होता तो पाहुणा होता, त्याला सांगता येत नव्हतं,
तो जेवला नाही तुकोबर आहे म्हणले मी त्याचा काय हात धरला का ती काय हात धरलाय का त्याचा नाही 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 ते तुकोबर आहे ना जिजाबाई म्हणले कोणत्याच भाजीत मीठ नाही तुकोबर आहे म्हणले आवडे हे मला कळलं तर ना काय खाता मी खाता परमार्थ करीत होते पण तुकोबरायांचं जे शरीर होतं ते दिसतंय संसारात पण खरा तुकोबरायांचा गोविंद गोविंद मना लागली या छंद परमार्थ तुकोबराय उद्यापासून प्रयत्न करू बघा मनाचा जो आनंद आहे त्याच्यापेक्षा मोठा आनंद कोणताच नाही मन एक मन आहे मन में चंगा तो काठवटी में गंगा कितीही मिळालंय आणि जे रजनासलं महाराज काही खरं नाही अजिबात नाही सदा नाम घोष तिने सदा चिंता समाधान तुकोबराय म्हणतात तुमची धावा जाऊ चालू द्या तुमच्या टमाट्या लावा तुमचा बाग लावा तुम्हाला काय करायचं ते करा पण चित्त लावे थोडस भजन करा पण आवडीने भावे तुझे चिंता त्यासी सर्व आहे लोक भरपूर भजन करतात आनंद वाचाळ भरती तुकोबराय म्हणतात काय तुम्ही भजन दाखवू नका पण तुमचं अंतःकरण आहे ना या अंतःकरणामध्ये परमात्म्याला साठवा येवनी गोपाळ या चित्तामध्ये लोकांच्या अनेक विकार भरले लोक समोरासमोर गोड बोलतात पण उपर बोध बनी अंदर की लोक म्हणतात नमस्कार नमस्कार मी गिरणाऱ्यात काही आमचे माणसं पाहिजे शेजारी शेजारी बरोबर आणि बाजूला माणूस गेला खा लगेच म्हणतो लय आराम करू ऐकलंय की पाहिलंय मी पाहिलंय समक्ष एकत्र अर्धा तास आहे आणि बाजूला गेल्यानंतर असं जर चित्त असेल तर तुमच्या जीवनात समाधान कधीच प्राप्त होणार नाही मन करा निर्मळ आपल्याकडे नाही निर्मळ जीवन मन जर चांगलं नसेल आणि मनामध्ये जर चित्तामध्ये विषच भरला असेल तर त्या विषयामध्ये परमार्थ कधीच येऊ शकत नाही आणि तुम्हाला समाधान प्राप्त होणार नाही तुकोबरायच्या साधक मंडळीला सांगतात बाबा तुम्ही काय करा तुम्ही तुमचं जे चित्त आहे ते चरणावरती लावा आणि असं चित्त चरणावरती लावलं की तुमच्या जीवनामध्ये येणारे जे दुःख आहे ना तो परमात्मा हिरावून हे अभंग
त्याला लई काळकरी गोळा करू आपण. रोज नाही बोर्डिंगला हरिपाठाला यायचं. बोर्डिंगला नाही कुठे कर यायचं कशी नाही तर सप्ताह आला की सगळे मावले मावले सप्ताह संपला का सगळे मावले. ते खरंच आहे ना. विठाला चित्त देवाच्या चरणावर लागलं तर तो देव तुमचा होता. का हो तुकोबार आहे तुम्ही त्याला माझं म्हणता तो आमचा आहे का? तुकोबार आहे म्हणतात तो सोडून बाकीचे तुमचे येरती बाई के दोघांची विठ्ठल बापा माय चोरा आणि नाना कोरोना ट्रेलर होता पिक्चर आणि बाकी आहे. कोरोना ट्रेलर होता ऐका ताई. अजून एक सपाटा येणार आहे पाण्यातूनच येणार आहे. पाणी लोकांना उकळून प्यावं लागेल. 4-4 महिने लाईट जाणार आणि गॅसचं तर विचारूच नका म्हणून बापडीला खरं समजून तुम्ही देवाच्या चरणावर चित्त लावलं की मग तो माझा महाराज तो तुमचा आहे आमचा होईल का? तू कोवार आहे म्हणतात त्याला तुम्ही जोपर्यंत माझं म्हणत नाही तोपर्यंत तो तुमचा होऊ शकत आणि तो सोडून तुमचं दुसरं कोणीच नाही. कृष्ण माझी माता कृष्ण माझा पिता बहीण बंधू चुलत कृष्ण माझा देवच माझा आहे. देव बंगला माझा नाही तुमचंच पण तुम्ही म्हणा माझा. गाडी माझी. शेती तुटकी चप्पल असली तरी देव माझा. कोण माझा आहे? परमात्म्यानं सांगितलं माझं कोणाला म्हणतात जो आपल्यासाठी काहीतरी करतो त्याला माझं. असंच ऐकलेलं का मी. एका बाईचं नाव बाया उमऱ्यापर्यंत काय येतात कळालं तर बघा. काही लोकांना कळत नाही. मी एका ठिकाणी गेलो एक भिकारी आला आणि माझ्याकडे म्हणला मला 10 रुपये द्या. मलाही कळलं नाही अगोदर. त्याला मी 10 रुपये दिले. 10 मिनिटांना परत आला म्हणला अजून 10 रुपये द्या. म्हणजे अरे इतक्या तुला 10 रुपये दिले डबल 10 रुपये म्हणला मैत्रिणीला द्यायचे. काय म्हणतो म्हणलं भिकारीला कुठं मैत्रीण असते का? आम्हाला तिच्यामुळे भिकारी झाले. मग मला उशीर शाळेतले पोरं हुशार आमच्या. एका पोराला म्हणलं काय आणलं रे डब्याला? तो म्हणला सर
पुरणपोळी आणली. म्हणलं मग मी खाऊ का? म्हणलं खा. म्हणलं घरी काय सांगशील? खाली कुत्र्यानं म्हणलं. तिकडं सगळे हुशार, इथं तुम्ही आडाने राहिले. माझं कोण आहे? बायको माझी, माता पिता बंधू बहिणी कोणी इष्ट मित्र स्वजन सखे तो सुखाची मांडवी एक लावे दुःख भोगी काकाचा चरणी येथे कोणी सोडविना एका सद्गुरुवाचा धर्माचा कुसदैवाचा जेव्हा परमोपकारी आज तळ्या दृष्टी देतो ज्याचे नाव उच्चारी. माता पिता बंधू बहिणी कोणी न पवते निर्वाणी. तुकोबरा म्हणतात की कोणीच तुझं नाहीये, तुझं फक्त एक परमात्मा आहे. पण त्याला तुम्ही माझं म्हणा. मग तो माझा माय बाप, माझा जो माय बाप आहे ना. आणि मला सांगा मायबाप कोणाला म्हणतात ताई? जिथं आपला जन्म होतो तिथं काय म्हणतात? मायबाप. आपला जन्म कुठं झाला? नायकवाडीला, कोणाचा गिरनारला, आई बापाच्या घरी झाला. पण हे लौकिक आई बाप आहे. अलौकिक आई बाप त्याचं नाव आहे परमात्मा. ममय वंशो जीव लोके जीव भूता सनातना. मंत्राम सातून म्हणतो म्हणते ते माझे माझे माहेर पंढरी, माझे माहेर पंढरी, आहे बेवरे जाती, आहे बेवरे जाती, आहे बेवरे जाती. माझे माहेर पंढरी, माझे माहेर पंढरी, आहे बेवरे जाती, आहे बेवरे जाती, आहे बेवरे जाती. तुमच्या जीवनातले दुःख नाही शिकत. काय दुःख आहे? आध्यात्मिक दुःख, आधी भौतिक दुःख आणि आधी दैविक दुःख. आध्यात्मिक दुःख म्हणजे स्वतःला स्वतःपासून होणारा त्रास. याला काय म्हणायचं? एकादशी न धरणाऱ्याला. ऐकताय का तुम्ही? काही दिवसांना असं म्हणावं लागतंय घर बदलय तोंड धरलंय. काय म्हणतात बाबा? आपले पांडुरंग बाबा सांगतात, सकाळी डॉक्टरकडे गेलो होतो, पण डॉक्टरने सांगितलं आजपासून तो जेवायचं. जेवला का? मी आला म्हणले. मग डॉक्टरने सांगितलं फक्त ताक प्यायचं. ते ताक इकून पेत इकून निघून जात. याला म्हणायचं आध्यात्मिक दुःख. ते कोणाच्या बाबतीत घडणारे सांगतो. एक माणूस मला भेटलाय आमच्या गिरनारचा आहे, तो अजून जिवंत आहे. तो म्हणला बाबा तुमच्या आम्ही देवळाकडे नाही, कधी सप्त्याला नाही, तुमच्याकडे वर्गणी नाही. आणि कालपासून त्याला डॉक्टरने हा झटका दिलाय. त्याला म्हणलं का रे? एखादच दरीत नव्हता. इतकी महाराष्ट्रात म्हणत आहे याचा जाता चल एखादच कर, तरी एखादच धरीत नव्हता. म्हणलं हा ना बाबा, आता डॉक्टरने सांगितलं तो जेवायचा नाही. म्हणलं आतापर्यंत न धरलेले एकादशीचा हिशोब तुला द्यावाच लागेल. त्या लोकांना वाटते ना मी आमके करीत नाही, मी तमका करीत नाही. सुखे करावा संसार, सुखे करावा
आध्यात्मिक दुःख म्हणा, दुसऱ्यापासून होणारा त्रास याला अधिभौतिक दुःख म्हणा. बऱ्याच लोकांची जेवणाची तक्रार नाही. मला बरेच लोक म्हणतात, बाबा मी भातातले खडे निवडण्याच्या भानगडीत पडत नाही, 3 टाइम येऊ द्या, अजिबात तक्रार नाही. पण हे शेजारचे आले ना, ते आमच्याकडे तिरपच का पाहिलं, सरळच का पाहिलं, वाकडच का पाहिलं. स्वतःपासून स्वतःला त्रास नाही, पण दुसऱ्यापासून होणारा त्रास आहे, त्याला आध्यात्मिक अधिभौतिक दुःख म्हणा. तिसरं जे दुःख आहे अधिदैविक दुःख. आपल्या हातात काय, भूकंप व्हावा आपल्या हातात आहे, आपल्या हातात काहीच नाही. सगळ्या महिलांचं सोनं कपाटात आहे. का बरं कपाटात आहे? ते अनमोल किमतीचं आहे म्हणून. पण अनमोल पेक्षाही जास्त किमतीचं आहे आयुष्यातला क्षण. ज्यानं आयुष्यातला क्षण जपला त्यानं समजायचं मनुष्य जीवनाचा आनंद उपभोगला. विठाला कोणीच नाही, करोना काळ झालाय, सगळ्यांना माहिती आहे कुठले काय झाले. मी कधीतरी वाचून ऐकलंय, बायको फक्त उंबऱ्यापर्यंतच येते. एका माणसाची, कळालं तर बघा बरं का, सुशिक्षित माणसं आहे तुम्ही, एका माणसाची बायको देवाघरी गेली आणि देवाघरी गेल्यानंतर मी बायको उंबऱ्यापर्यंत काय येते, माफ करा, एका बाईचा नवरा देवाघरी गेला आणि बाई रडायला लागली. इतकी रडत होती, पण आता मोरा तुझे गेले पाय, आता रडून उपयोग काय. रडायला लागली आणि रडता काहीतरी लोक म्हणले, आता कुठपर्यंत थांबणार, आता यांना न्यावंच लागेल ते स्मशानभूमीपर्यंत. त्या ठिकाणी त्या माणसाचं प्रेत लोकांनी घरामध्ये असताना ते बाहेर तिरडी बांधली, घरात 4 जण गेले आणि घरातून ते प्रेत आणताना त्या प्रेताच्या डोक्याला चौकटीचा धक्का लागला. ते प्रेत उठून बसले. चांगलं झालं का वाईट झालं? चांगलं झालं. 10 वर्ष परत जगला, परत न्याला. ती पत्नी उमऱ्यापर्यंत काय येतो याच्याकडे लक्ष द्या. परत 10 वर्षांनी गेला, परत सगळी तयारी झाली, परत सगळे रडायला लागले आणि रडता शेवटी परत कुठपर्यंत थांबणार. कोणीतरी त्या चौघायला सांगितलं, या घरामध्ये त्याला बाहेर आंघोळीला घ्या. घरात ते चौघ गेले. त्यांची बायको दरवाजावर, त्याची मेली होती ना, त्या माणसाची बायको दरवाजाजवळ येऊन उभी राहिली. म्हणली, इकडं थोडं थांबा, सांभाळून इकडं थोडं, इकडं थोडं, कारण याच्या डोक्याच्या परत चौकट लागल आणि परत देहगृहीचे कामे कारणाशी. मला सांगा, माहेरात काही आनंद का सासरमध्ये आनंद? म्हातारी बाई जरी झाली तरी माहेरला जायला मजा. माहेरामध्ये काही जरी चुकी केली तर दुःख वाटत नाही आणि सासरमध्ये थोडी चुकी झाली तर भीती वाटल्याशिवाय राहत. माहेरमध्ये 10 वाजेपर्यंत दुःख दिलं जातं, त्याला माहेर म्हणतात. सासू म्हणजे कॅबिनेट मंत्री, 2 नंबरची जाव म्हणजे राज्यमंत्री, ननंदबाई असेल तर परराष्ट्र मंत्री आणि शेवट नंबरची जाऊबाई असेल तर 5 वर्षासाठी निलंबित केलेला आमदार. कागा सासूरवाशी मज केले भगवंता. सासूरवाशी मला का केलं? तुकोबाराय सांगतात, जिथं जन्म झालाय तिथं त्याला म्हणतात मायबाप. माझा जन्म कुठं झाला? तिथं झालाय. मी इथं कशाला आलोय? या संसारात आलोय आणि संसारात कोणी सुखी नाही.
अनेक प्रकारचे दुःख प्रत्येकाला आहे, कोणीच सुखी नाही. हा. मला मागच्या वर्षी दिंडीत एक बाई म्हटली, बाबा मी लय सुखी आहे. म्हणजे ताई कशाने तू सुखी आहे? मला 3 मुली आहे बाबा, आणि अशा घरात त्या 3 मुली दिल्या, एकीला सासू नाही. कुठे दिल्या? याला सुख आहे? याला सुख म्हणतात? म्हणलं माझी काय राहिलंय? म्हणजे काय नाही, एका पोराचं लग्न व्हायचं राहिलंय. म्हणलं समोरची तुझी मरायचीच वाट पाहते. याला सुख नका म्हणा. सांगतात तुम्ही त्याला माझं म्हटलं की बघतो माझा माय बाप माझा म्हणा, कारण माझं म्हणण्यासाठी तो अधिकार असावा लागतो. माझ्या विठुराचा पैसा नाही. असं एका ठिकाणी एक जण मला चंद्रबागेत भेटला. म्हणलं महाराज ओळखलं का? ओळखलं. माणूस चालतीवर काय म्हणते? ओळखलं नाही तरी काय म्हणते सर? मग ओळखलं. पण तो असा भेटला, तो मला सांगा कुठली झाली पंचायत. काय म्हणलं तू? सांगा कुठली? म्हणलं गाडा नाही ओळखलं. काय महाराज आमच्या घरी चहा पिऊन जातात, दूध पिऊन जातात. या पंचायत झाली. या ओळखीपेक्षा तुकोबाराय सांगतात तुमच्या जीवनामध्ये 3 प्रकारचे दुःख आहे. स्वतःपासून स्वतःला होणारा त्रास. आज बऱ्याच लोकांना बटाटे चालत नाही, अजून गुलाबजामुन चालत नाही. अनेक प्रकारचे दुःख आहे, आणि अनेक प्रकारचे दुःख आहे. याला एकच कारण आहे, तुम्ही देवाला सोडून सगळ्याला माझं म्हणतात, देवाला माझं म्हणत नाही. विठाला 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 मग तो माझा माय बाप घेल ताप हिरोनी तुकोबाराय म्हणतात माझा तो परमात्मा आहे. तुमच्या जीवनामधले दुःख जाण्याचं एकच साधन आहे, त्या परमात्म्याला तुम्ही माझं म्हणा. आणि बाकीच्यांना माझं म्हणण्यापेक्षा तुकोबाराय म्हणतात त्याला तुम्ही माझं म्हणा. हे तुकोबाराय लोक म्हटले महाराज त्याला आम्ही माझं म्हणू. नेमकं माझं म्हणायचं कोणाला? तुकोबाराय म्हणतात त्या परमात्म्याला माझं म्हणा. अनेक लोक अनेक प्रकारचे येऊन सांगतील पडा या देवाच्या पाया, पडा या देवाच्या पाया. इतरांच्या नादी लागू नका. अभंगाचं 3रं चरण.
येऊन काही सांग, कोणी सांग, कोणी काही सांग, पण एक हो देवा अनेकांच्या मते गोवा. अनेक लोक तुम्हाला अनेक प्रकारचे सांगतील, पडा या देवाच्या पाया, पडा त्या देवाच्या पाया, पण तुकोबर आहे सांगतात मग तो माझा माय बाप. कोणता माय बाप आहे? जो पंढरपूरला आहे तो आपला माय बाप आहे. ऐसे चंद्रभागा ऐसे विमातीर, ऐसा विटेवर देव कोठे, ऐशी चंद्रभागा ऐसे विमातीर. तुकोबर आहे म्हणतात अनेकांच्या मती गोवा. गोवा म्हणजे लोक तुम्हाला सांगतील याच्या नादी लागा, त्याच्या नादी लागा, पण आपल्या पंढरपूर सारखं क्षेत्र वाराणसी गया पाहिली द्वारका परी नये तुका पंढरीशी, किंवा तुका तुका म्हणे जाय एक वेळ पंढरी तयाची घरी ये म्हणे. अनेक लोक सांगतील आमक करा तुमक करा, पण एक हो देवा हा एकच परमात्मा आहे, आणि त्या परमात्म्याचं नाव आहे पांडुरंग परमात्मा. बळ्या माझी पंढरी राम, तोया देवा साई देव, तोया देवा साई देव, तोया देवा साई देव. पंढरी राम, तोया एका बाईच्या एसटी स्टँड अंगात नवरात्रीच्या संघ होता. अंगात आले आले ती बाई त्याला म्हणे बोल बच्चा. कोणा? नवऱ्याला. बच्चा त्याचा काय बच्चा आला तुला? बच्चा योगिया दुर्लभ तोम्या देखिला साजनी, पाहता पाहता मनान देखिला देखिला माय देवांचा देव विठ्ठला संधी. मृत्यू लोकी एक नजर त्याचे नाव देखील मुखासी मुखासे देवर, कुंडलिक भक्तराज कशोरी चंद्रभागा तीर. काय आपल्याला काय कमी पंढरपूर सारखं क्षेत्र निघण्या काही कमी आहे? उत्तर प्रदेशून कोणी येतंय आणि काही सांगतंय. त्या कोणीतरी एक बाबा आला तर मागा एक लोटा जल सब समस्या का. माझी स्वतःची बायको मला 4 दिवस सापडत होती कोणत्या शंकराच्या देवळात. एक परमात्मा आहे, एक धरिला चित्ती, एक धरिला कटेवर कर नाही ज्या देवाची देवी. आपल्याकडे धर्म बदलायला लागले लोक. आमच्या नायगुडीत ख्रिश्चन लोक, नायगुडीत मध्ये गिरणार कोळवाडात ख्रिश्चन लोक. आपल्याकडे काय कमी, काय कमी आपल्याकडे? मनुष्य धर्म आहे. आपण ज्या धर्मामध्ये जन्माला आला, आपली हिंदू संस्कृती महाराज ज्या धर्मामध्ये आले, तुकोबाराय म्हणतात तुम्हाला कोणी येऊन काही सांग ऐकायचं नाही. आपल्याकडे म्हण ऐकायले जनाचे करावे मनाचे. या ऐकायवर खरंच कान फार कच्चे असतात बरं माणसाचे. या भगवंताला अर्जुनाने त्या दुर्योधनाला सांगितलं तुला मी पाहिजे का? अर्जुनाला विचारलं तुला सैन्य पाहिजे का मी पाहिजे? दुर्योधनाने नारायणी सेना मागून घेतली आणि परमात्म्याला कोणी मागितलं? अर्जुनाने. मी कान सांगतो, कान किती कानाचे कच्चे लोक आहेत.
आता दुर्योधनाने नारायणी सेना मागितली आणि परमात्मा कोणाला मिळाला? अर्जुनाला. पण दुर्योधनाने अजून एक काम केलं, परमात्म्याचा जो भाव आहे बळीराम दादा त्याला आपलंसं केलं. ऐका, बळीराम दादाने दुर्योधनाला गदा युद्ध शिकवलं आणि परमात्म्याने त्याला आपल्या बाजूला करून टाकलं. त्या दुर्योधनाने त्या बळीराम दादाला आपल्याकडे केलं. परमात्म्याला चिंता लागली, आता बळीराम दादा तिकडे गेलाय, मी एकटा काही करू शकत नाही, कारण बळीराम दादा सुद्धा काही सोपा एका नागरात आजार मारित होता. इतका पडला, कान सांगतो कच्च्या कानाचा. काय करायचं? बळीराम दादा इकडं कसं येईल याच्यासाठी परमात्म्याने युक्ती केली आणि एक दिवस त्या दुर्योधनाची विचार सभा होती. त्या दुर्योधनाच्या शेजारी बळीराम दादा बसला आणि भगवंत श्रीकृष्णाने सांगितलं, एका साधकाला बोलवा, एका गुप्तहेरला बोलवा. त्या गुप्तहेरला बोलवलं. म्हणले आज दुर्योधनाची सभा आहे, त्या सभेत जाऊन त्या शेजारी जो बळीराम दादा आहे त्याला बोलवायचं आणि इकडं बोलावलं की कानात बोलायचं, तिळाचा काय भाव चाललाय म्हणला. पुढे बोलायचं फक्त भगवंताने सांगितलं, तिळाचा काय भाव चाललाय. गेला तो गुप्तहेर. दुर्योधना शेजारी बळीराम दादा बसला होता, कारण बळीराम दादा इकडं आणायचा, त्याला काय फायद्याचं ठरलं का? बळीराम दादाला हात केला त्या गुप्तहेरानं, इकडे या. बळीराम दादा म्हणा, अरे एवढी मीटिंग आहे, कशाला बोलवलं? नाही म्हणले, भगवंताने विचारलं तिळाचा काय भाव चाललाय. बळीराम दादा म्हणला, इथं काय भाव विचारायला आला? हे कोण पाहत होतं? कोण पाहत होतं? हो, अजून एकदा विचारायला लावलं. भगवान श्रीकृष्णाने तुम्हाला जय हरी सांगितलं. तो बळीराम दादा मला काही डोक्यात पडला का तुझ्या? अगोदर विचारतो तेलाचा काय भाव चाललाय, आता विचारतो भगवान श्रीकृष्णाने जय हरी सांगितलाय. हे कोण पाहत होतं? दुर्योधन पाहत होता. आणि दुर्योधनाजवळ परत बळीराम दादा जाऊन बसले आणि बळीराम दादाला दुर्योधन म्हणला, काय म्हणत होतो? म्हणलं काय नाही, तिळाचा काय भाव चाललाय, तुला जय हरी सांगितलाय. बळीराम दादा खोटं बोलू नका. ज्या अर्थी त्यानं कानात सांगितलंय, तुम्ही फक्त शरीराने आमच्याकडे, मनानं कोणाकडे? दुर्योधनाची बळीराम दादाची भानगड झाली. दुर्योधनाला बळीराम दादा म्हणला, आणि मर तिकडे, घेतलं कमांडो, गेलं तीर्थयात्रे. कानाचा फायदा भगवंताला झाला. कीर्तन जास्त काही सांगत नाही. उद्यापासून 10 मिनिटं देवाचं नामचिंतन करा. किती मिनिटं करायचं? 10 मिनिटं. चिंतन असं करायचं की हे अंतःकरण देवाच्या चरणावरती समर्पित करायचं. म्हणजे याचा फायदा काय आहे? तुमच्या जीवनात कोणतंही दुःख येणार नाही याची गॅरंटी माझी. निर्वाणी गोविंद असे मागे पुढे काहीच साकडे पडून दे. याचा काय परिणाम आहे? तुकोबाराय सांगतात, तो सोडून कोणाला देव मानू नका. बहुतांच्या मते गोवा. अनेक मताची लोक आपल्या महाराष्ट्रात आहेत, अनेक लोक सांगतील, पण एक हो देवा, एकच परमात्मा आहे. भाऊ, नायकुडीच्या धरणात पाणी आहे, लाडजीच्या धरणात पाणी आहे, गंगापूरच्या धरणात पाणी आहे, तुमच्या घरातल्या राजनात पाणी आहे, बाटलीत याच्यात पाणी आहे. मला सांगा, पाणी सगळीकडे आहे, पण पाणी वेगळं आहे का? पाणी सगळ्या ठिकाणचं पाणी सारखंच आहे. मग तसा जो परमात्मा आहे, सर्वा घटी राम यहादी एक सूर्यप्रकाश पशस्रदस्मी. तुकोबाराय सांगतात, बहुतांच्या मते गोवा आणि जीवाला त्रास करून घेऊ नका, कारण आपल्याकडे देव रोज बदलतो. किती देव आहे आपल्याकडे? 33 कोटी देव चामुंडा, 8 कोटी भैरव आहे, 41 कोटी देव आहे. कोणत्या देवाच्या पाया पडायचं? वाक्य ऐकून ठेवा, एकच परमात्मा आहे. आणि तुकोबाराय म्हणतात तोच आहे. मग तो माझा माय, मग तो माझा माय, मग तो माझा माय, मग तो माझा माय, गेला तापायोने, गेला तापायोने, गेला तापायोने, गेला तापायोने, गेला बहुतांच्या मते गोवा, हो जीवा नेदावा. जीवाला कष्ट करून घेऊ नका आणि लोकांच्या नादी लागू नका. तुकोबाराय सांगतात, आपल्या महाराष्ट्रात लय चांगले. मी महाराष्ट्रात काय नाहीये मला सांगा.
नुसतं रोज तुम्ही तुकाराम तुकाराम म्हणले तर आता राघोची भांगरे आहे. कोणी इतिहास वाचलाय का? ज्या महात्म्यानं आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळण्यासाठी स्वतःची आहुती दिली त्यांचं नाव आहे राघोजी भांगरे. त्याला इतिहास वाचा जरा. ज्यांचं योगदान आहे. काय आपल्या महाराष्ट्रात कमी आहे? ज्ञानेश्वर मुखी म्हणतात सुखती. नुसतं सकाळी उठून वाचे म्हणता गंगा गंगा सकळ दोष जाती. सकाळी उठून नुसतं राम राम म्हणा तरी तुमच्या जीवनातले दोष जातील. नामाच्या चिंतने किती दुःख येऊ द्या, अनेक प्रकारचे दुःख येऊ द्या, एकच साधन आहे ते म्हणजे नामापर्यंत तत्व नाही रे वाया अनेक पंथाचा हरी मुखे म्हणा हरी मुखे भोगांच्या मते गोवा हो जीवाने दावा मग तो माझा माये बाप येईल म्हणा. समजलंय? असा जो परमात्मा आहे आमच्यासाठी काय करेल तुकोबाराय म्हणता. तुम्ही त्याला प्रेमाने हात मारा, तो तुमच्यासाठी धावून आल्याशिवाय राहणार नाही. अभंगाचं तुका म्हणे करुणा बोले करुणा बोले तुका म्हणे करुणा बोले करुणा बोले माझ्या आयुष्यात कधीच विसरू शकत नाही. ती काय बैलगाडी आणली, लय काही काही ठेप ठेवली, फक्त हे पाहिलं माझी आई शिल्लक नाही. ती जर असती ना काय मोठा आनंद झाला असता. आणि तुम्ही सगळ्या माझ्या आईच्या जागीच आहे. मी कोणत्याही गावाला गेलो, पाडगावला त्या दिवशी सांगितलं माझ्या गावचा सप्ताह चालेल संगमनेर. खरं तर खोटं? हा. आणि आपल्या लेकराचं कौतुक आपणच केलं पाहिजे, लोकांनी करायचं का? यांच्याकडे कांचनगावला गेलो होतो, 1.5 किलोमीटर फटाकडे लागले होते मला दिसते. काही फटाकडे, ती मोठी व्यवस्था, काय व्यवस्था आहे का? फार भयानक परिस्थिती येणार आहे. अभंग कानामागे टाकू नका. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात संसार करा, मस्त करा, एकदम आनंदात राहायचं, एकदम फ्रेश राहायचं. आणि गुढीपाडवा आलाय एकमेकाचा द्वेष मत्सर सोडायसाठी आहे. आणि सत्ता सोपी गोष्ट समजू नका. तुका म्हणे सत्य कर्मा भावे साह्य. आपल्याला चांगलं करता येत नाही तर वाईट तरी कोणाचं करायचं. आणि तुम्हाला सांगतो ताई, ज्या ज्या माईला घरी बसल्या असेल त्यांना सांगा उद्या तरी ये, नाही तर पुढच्या जन्मात तू घुस झाल्याशिवाय राहणार नाही. मी कोणत्याही कीर्तन सांगतो, जुन्या काळच्या बाया एकमेकीकडे पीठ उसणं मागायच्या, पीठ. आता नाही राहिलं ते.
पण पहिली बाई जर पीठ उसणं मागायला आली ती जर सारवीत असली तर दुसऱ्या बाईला सांगायची चिडून घरातून गाव्यातून ने ती सुनबाई इतकी बांधली ते पातीला तरी वाटतं बारीक आणलं का काय दाबून दाबून येत होती आणून देताना बुरबुर 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 ऐका मागच्या जन्मातलं शिल्लक राहिलेलं पीठ आहे याच्यासाठी ज्याला हुंदराचा जन्म मिळाला तो पिठावाला असला पाहिजे विठाला विठाला मी आदिवासी समाजाचे 60 पोरं सांभाळतोय यांची आई मीच आहे बापही मीच आहे मी एका पोरीला आता 1 महिन्यापूर्वी स्टँडवर एक पोरगा बापाला मारित होता बरं का संतू आणि बापाला मारित होता म्हणून मी त्या पोराला 2-4 फटके मारले त्याची बायको माझ्यावर धावून आली तो त्या बायकोला म्हणला हे माग सरक हा मारणारा माझ्यासाठी देव आहे आणि यानं मला किती मारलं तरी मला भीती वाटणार नाही मला फार आनंद झाला की माझी बाजरीची भाकर पिटली आणि सगळे चांगले बरं का ज्यांनी हार घातला ते सगळे चांगले नाही तर त्या ओझ्या तिकडे कीर्तनाला गेलो होतो काही नाही हार घातला बुक्का माला लावला हात कुठं पुसायचा माझ्यात निरोध असे काय हुशार एवढे हुशार उद्यापासून करी ऐसी धावा धावी चित्त लावीच्या डोळे झाकायचे नाही देवाच्या चरणावर पाहायचं आणि मग ज्याचे चरण असे एक शंका निर्माण झाली तेवढी शंका काढतो का चरण काय देवाचे ऐका आपल्या म्हणाय ज्याचे पाय असे तर तो कसा एका माणसाला मुलगी द्यायची होती आणि मुलगी देताना चौकशी केली पाहिजे मग चौकशी करायचं दुकान कोणतं न्हावी कोणतं दुकान न्हावी पक्षात कावळा आणि माणसात एक नंबर हुशार कोण लोकांचं काय सांगतो मी एक ठिकाणी दाढी करायला गेलो त्याला बाप जेल मी ब्लेड बदललं का नाही मला म्हणले बाबा कुठले गिरणाऱ्याच आहे तुमचे मामा आणि खरं वाडगावचे म्हणलं तुम्हाला बहिणी किती आहे म्हणलं 2 भाऊ म्हणलं 3 आहे तुझ्या तडाख्यातून वाचले तर 2च राहते मी पाय असे तर परमात्मा कसा याच्यावर बोलतोय त्या नाव्याच्या दुकानात तो माणूस गेला का मला नायकवाडीत आमच्या घरी मुलगी द्यायची आहे त्या मुलीच्या बापाची परिस्थिती काय तो न्हावी म्हणला त्याच्या बापाची परिस्थिती सांगू त्यांच्या मळ्यातला गडी हेलिकॉप्टरनं मळ्यात जातोय म्हणला काय सांगितलं त्यांच्या मळ्यातला गडी हेलिकॉप्टरनं मळ्यात जातोय ज्याचा गडी असा तर त्याचा मालक कसा ज्याचे पाय असे तर आमचा देव कसा विठाला विठाला सगळं त्याच्या सत्तेला चालतं म्हणून महाराज म्हणतात धावाधारी करा मस्तपैकी थांबायचे पैसे आणि आपलं काहीच वाईट नाही आता लय मजा आहे खरे की नाही पहिल्या बायांना जर पातळ लागलं तर 8 दिवस सांगायची आल्या बाई मला लग्नाला जायचं बरं का तुमचं पातळ द्या आता पातळात बाया मरून पडले तरी काय नाहीये सांगा ते गिरणारला बोलते दत्तू थेटे आमच्या गिरणाऱ्याचे दत्तू ते किराणा दुकानवाले त्याची म्हातारीला 2 वर्ष झाली भाऊ चक्कर येऊन पडली आणि चक्कर येऊन पडल्यामुळं सोपान गुलेनं मी तिला दवाखान्यात नेऊन घातलं दवाखान्यात देवगाव करा नेलं आणि सकाळी जाग आली त्यांच्या घरच्याला विचारलं गाठलं पुढे मला फोन आला त्यांचा मला नवनाथ आमच्या म्हातारीचं गाठलं म्हणजे मला नाही माहिती भाऊ कारण दवाखान्यात कोण नेली ती म्हातारी मी आहे सोपान गुलीला फोन केला अरे म्हातारीचं गाठलं पाहिलं का त्या सोपानला सांगितलं मी पायाकून होतो नवनाथ डोक्याकून होता पण बरोबर शेजारच्या बाईनं उचलून घेतलं मला आता क्षणाला तेवढे घेतले ते टाकलेच काय करत मी तुमचा आहे पाया पडतो भयानक परिस्थिती युद्ध पाहताय ना तुम्ही आता भयानक परिस्थिती निर्माण होणार आहे मग मला शिल्लक कोण राहणार आहे जो त्याला मायबाप समजून तो शिल्लक राहील बाकीचे बुडाले तयाचा मुळन मार 56 कोटी यादव दादा गेले कोण पंथी तुम्ही आम्ही जाती मागे कोणी न राहती कीर्तन मनोरंजन म्हणून ऐकू नका आणि उठले होता असं करूच नका नाही तर नवनाथ महाराज तुझं तुलाच राहू दे मध्ये एकदाच
काय मी उद्धार पावेल, काय कृपा करील नारायण. ऐसे तुम्ही सांगा संत जन करा समाधान माझी. त्याला माझं म्हणा. मग आमचे जे आई बाप आहे ना ते तुमचेच आहे, पण खरे आई बाप कोण आहे वाक्य विसरून घ्या. आताचे आई बाप या जन्मापुरते आहे, बहीण या जन्मापुरती, भाऊ या जन्मापुरते, पण जन्मोजन्मी जर बरोबर असेल तर तो परमात्मा आहे. आणि त्या परमात्म्याला तो कोबरा म्हणतात मग तो माझा माय बाप घेईल ताप हिरवणी. काय करेल महाराज, आमच्या जीवनात येणारे दुःख स्वतःवर घेतो आणि आपल्याला आनंदात ठेवतो. पण तुम्ही त्याला माझं म्हणलं तर, नाही तर मग गाडीचे ब्रेक फेल झाले का मग म्हणायचं राम 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 राम. देव काय बाजारचा भाजीपाला नाही रे, देवा शान पावायचा नाही रे. असं परमात्मा आहे ना, घेशी तेव्हा देशी ऐसा सदा हरिपाठ करा. ज्ञान देव सांगे झाला हरिपाठ, पूर्वचा वैकुंठ. आपल्याला वैकुंठाला जायचं असेल तर हरिपाठ ही साधन आहे. म्हणून तुकोबाराय म्हणतात बहुतांच्या मते गोवा, एक देवावर श्रद्धा ठेवा, अनेक देवावर श्रद्धा ठेवायची नाही. एकावर श्रद्धा ठेवली की तो तुमचं कार्य करतो. तुकोबाराय म्हणतात असा जो परमात्मा आहे ना, तुका म्हणे करुणा भोली आणि धीर विठ्ठलेली घेना. करुणेनं हाक मारली की त्याला धीर निघत. त्या गजेंद्राला, त्या नकराने गजेंद्राचे पाय धरले. नकर गजेंद्राला पकडलं आणि गजेंद्राला वाटलं सगळे नातेवाईक माग आहे, पण त्यांनी पाहिलंय आमचं काम झालंय, आम्ही जातो. गजेंद्र तो पशु आपते मोकलीना, आणि तो तुझ स्मरला पांडुरंग. परमात्म्याचं नाम चिंतन घेतलं. मोहे धागे घाले तुकोबाराय म्हणतात तुका म्हणे करुणा बोले. करुण नावाचा रस आहे, ऐका ना. हो माझा ऐका ना. हे देवा, हे देवा, तो म्हणजे पळ तिकडे. कारण त्याचा अवतार आहे भक्ता राखे पायापाशी, दुर्जनाशी संहारी. करुणेला जर तुकोबाराय म्हणतात त्याला हाक मारली तर तुमच्या जीवनातलं दुःख घेतल्याशिवाय राहणार नाही. म्हणून तुका म्हणे करुणा बोले, धीर विठ्ठले निघेना. त्या द्रौपदीसाठी सुद्धा परमात्मा धावून आला. अनेक भक्तांसाठी परमात्मा धावून आला. तुमच्यासाठी येणार नाही का? तुम्ही कोणाची वाट पाहता? इतरांची. तुकोबाराय म्हणतात हे जे दिसतात ना हे सगळं खोटं आहे. म्हणले जे जे देखणे सकळ ते ते स्वप्नीचे मृगजळ. आणि स्वप्न कधीच खरं राहत. स्वप्न तुम्हाला काय खरं वाटलं का? लोक म्हणतात मला स्वप्न पडलं, मला स्वप्न पडलं. आणि नाना एकाने मोटरसायकल घेतली, त्याचं स्वप्न त्याला पडलं. मोटरसायकल पण कधी घेतली? त्याला स्वप्नात. स्वप्नात मोटरसायकल घेतली, तिला चावी लावली, मालकानं त्या कंपनीच्या लोकांनी पेट्रोल टाकून दिलं 1 लिटर. काय पडलं? हे स्वप्न. स्वप्नात घरी आला आणि स्वप्नातली बायको त्याला वावळायला. त्याला काय घरी आला, कुठं चाललंय हे सगळं? स्वप्नात. बायको आली. आता पहिला चक्कर कोणाला मारायला पाहिजे? आईला? बायकोला. स्वप्नात चाललंय, बायको बसली पाठीमाग आणि तेवढ्या झोपात त्यानं किक मारली, दोघांची गोधडी फाटली. बायको होती. बायको म्हणली अहो आपली 17ची फाटली. हा म्हणला फाटली तर फाटू दे, तू नीट बैस. याला काय स्वप्न आहे? लोक काय मी देशाचा राष्ट्रपती झालो होतो स्वप्न काय पडवतो जवळ. झोपात जळगाव नेऊरला कीर्तने डुकली लागली, झोपलो, लागलो घोरायला. झोपात मी देशाचा राष्ट्रपती झालो. आता राष्ट्रपती म्हणजे काय विमानात बसायला आमकं तमकं. मी विमानात बसायचा टाइम आणि हाकायला जायला मला मारा उठा पेटावा. त्याला म्हणाले 1 चक्कर तर मारणार. स्वप्नात राष्ट्रपती. स्वप्न आहे ते व्यस्त आहे, ते स्वप्न आहे. मग सत्य आहे, सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला कागा हाताळी. एकच साधन आहे.
परमात्मा सत्य आहे, परमात्मा आनंद रूप आहे आणि परमात्माच ज्ञान रूप आहे. म्हणून तुकोबराय म्हणतात, तुका म्हणे करुणा बोले. उद्यापासून त्याला हाक मारायची, हे देवा आमच्या जीवनामध्ये तांबट्याचा भाव वाढू दे. आणि काय खरंय ना, शेवटच्या टप्प्यात कमी ना करता झालाय ना. तुम्हाला माहित नसेल, मी घरातून निघालो तर रोज तांबट्यात जायचो. रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी, एकच वकल 300 ने घेतला, 600. पण तुम्ही जर तांबट्यात जाऊन त्याचं असं करीत त्याचं तसं करीत, अजिबात पैसे होणार नाही. तांबट्यात जाऊन कामामध्ये काम, नायकुडीची तर लईच मजा आहे पहिल्यापेक्षा. कोणाक कामाला जायचं काम पडत नाही, काही नाही. पाहिलं नाही बाया कशा अशा भारी भारी दिसून राहिले. असं वाटतंय तुमचा एक फोटो काढून घ्या आणि लाडकी बहीण योजना चालू आहे, दोन मजा मारून घ्या. मस्तपैकी पंढरपूरला जायचं, वारीत चला निवृत्ती ना त्याच्या मी घेऊन जाईल. लईत लई 15,000 रुपये खर्च येईल. किती पैसे येतात, किती पैसे येतात वर्षाला मंजुळाबाई, किती येतात? अगं पण माझे वर्षाचे किती झाले? 18,000. मलाही माहित नव्हतं. काल एका बाईला नाव घेतलं, 8 1 8 8 2 16. माझ्या सासूचा माझ्या 1800 वटवा, 18,000. 15,000 तुमची तीर्थयात्रा होऊ शकते. किती पैसे उरले खाली? माझं कीर्तन ठेवायचं, मला दक्षिणा देऊन टाकायचं, संपले ना तुमचे पैसे. आणि बहुतांश तुका म्हणे करुणा बोले, धीर विठ्ठले निघेना. त्या परमात्म्याला धीर निघणार नाही. आणि आता अनेक प्रकारचे संकट येणार आहे. उद्या सकाळी जो नामचिंतन करेल त्याचंच आयुष्य चांगलं राहील, बाकीच्यांचा पत्ता लागणार नाही. म्हणून तुम्हाला विनंती करतो, त्याला नामचिंतन आहे. आणि मग तो माझा मायबाप घेईल ताप. हिरोनी ज्ञानेश्वर मावळे नागराज मावळे तुकाराम गुरु मावळे नागराज मावळे सत्कार केला त्यांच्यासाठी एकदा टाळी वाजवा. मी हा क्षण बरं का पिंगळे, एक काळ असा होता का आम्हाला कोणी लग्नाला नेत नव्हतं. माझ्या याला लोक लग्नाला न्यायचे, पण काही मदत करील म्हणून. लग्नाला लोक नेत होते, पण काय मदत करील बोई चालायला. आणि तिला लोक सांगायचे, तूच बरं एकटी चाल बरं, डोकायला न्यायचं नाही. ट्रक जवळ भावाशी बसायचे आम्हाला तर. पण तिच्या पोराला एवढा मोठा सन्मान केलाय, तेवढा पाहायला जर ती असती ना, माझ्या आईचं सार्थक झालं असतं. त्या सगळ्यांच्या चरणावर नको माझ्यावरती नायकोडी करायचं प्रेम केलंय, त्या प्रेमाला मी कधीच विसरू शकत नाही. पुनश्च एकदा सगळ्यांच्या चरणावर नतमस्तक होतो. देवाचं नामचिंतन करा, बाबांच्या आशीर्वादाने. आणि वयोवृद्ध माणसं नायकोडीत आहे, त्यांचा सन्मान करायला. म्हाताऱ्या माणसाला सुद्धा किंमत दिली पाहिजे. सद्गुरू माझं कीर्तन थोडं लेट सुरू झालेलं आहे, एक 5-10 मिनिटं इकडे तिकडे होईल. पण म्हाताऱ्या माणसाला सुद्धा किंमत द्यायची. 3 गोष्टी सांगून जातो. मुलाला संस्काराचं दान द्या, आई बापाला सेवेचं दान द्या, आणि आपल्या बायकोला सन्मानाचं दान द्या. मुलाला काय तुम्ही काही जरी केलं तर इस्टेट कोणाच्या नावावर आहे? नवनाथ महाराजांचं. लातानं लातावलं तरी तुम्ही त्याच्याच नावावर करणार आहे. मग कुठं जर मुलाला भेटायला गेले तर पैसा देऊ नका, उतारा देऊ नका. एक हरिपाठाचं पुस्तक द्या आणि त्याला सांग एवढं वाच. नाही तर पोर आजकाल लई वाईट झाले. आणि नाना एका रस्त्याने एक पोरग चाललं, वर एक शेठ होता. ते पोरग रस्त्यावर असलं, शेठजीला वाटलं माझ्या श्रीमंतीला पाहून असलं का काय. त्या पोराला बोलवर एक चॉकलेट द्या. त्या पोराला विचारलं तू का हसला? म्हणलं तू एवढा झाडा मेल्यावर करा, तू कसा काढायचा. त्याच्या बापाला बोलवलं, ते पोराला बांधून टाकलं. बापाला बोलवलं,
बाप म्हणला का बरं बांधलं माझ्या पोराला? अरे म्हणला तुला पोरगा म्हणतो एवढा झाडा शेड घरातून कसा काढायचा? तो बाप त्या पोराला म्हणला बारक्या अरे हा मेला ना आता आपण याचे तुकडे तुकडे करून करतोय तसाच. आज्याला बोलावलं. आज्या म्हणला काय झालं? म्हणजे तुझा नातू म्हणतो हा मेल्यावर घरातून कसा काढायचा? पोरगा तर त्याच्या पुढचा म्हणला तुकडे तुकडे करून काढायचा. आजा म्हणला तुम्ही दोघे मूर्ख आहे, हा जर मेला तर याच्या माडीलाच काढी लावून देऊ म्हणजे तोच असायचा. म्हणजे बाप वैसा बेटा त्याच्यापेक्षा शुद्ध बीजा पोटी गोमटी मुखी अमृताची वाणी. आपलं पोरग काय करते? अर्धा तास मोबाईल पासून बाजूला राहा आणि म्हाताऱ्या माणसाला आपल्या आई वडिलांना शेवेचं दान द्या. वाक्य ऐकून ठेवतो. आई वडील निघून गेल्यावर एक मन कोणी निर्माण केली मला माहित नाही. माय मरो कोण म्हणलं तुम्हाला खरं आहे? कोण म्हणलं? अरे आई ती आई असते, मावशी ती मावशी असते, वडील ते वडील असते, काका तो काका असतो. म्हणून आई बापाला शेवेचं दान द्या, मुलाला संस्काराचं दान द्या, आई बापाला शेवेचं दान द्या. आणि ताई ऐका ना, आपल्या पत्नीला सन्मानाचं दान द्या. सन्मान करा तिचा. त्या संभाजीनगरला नाना जर गेलं त्या लोकांना विचारलं का हो तुमच्या घरातली? ते लोक म्हणतात आमची मालकीण घरात दिसत नाही. काय म्हणतात ते? आमची मालकीण घरात दिसत नाही. आणि आपल्या नाईकडला विचारलं काय ती बायको यायला मा बिराड कुठे गेले का? तो बिराड म्हणतो त्या बिराड नाही आहे. पत्नीला बायकोला सन्मानाचं दान द्या. असं दान करा. आणि नायकोडीकरांसाठी खरंच धन्यवाद देतो. आमच्या नायकोडीचा एवढा सप्ताह चांगला 30 वर्षापासून टिकलाय. एवढी सोपी गोष्ट नाहीये. नामदेव मी कालच सांगितलं माझ्याकडे एक शाळेत पोर आहे, रोज जाते एक झाड लावले आम्ही आंब्याचं आणि ते रोज उकरून पाहते. मी म्हणतो त्याला का उकरून नाही जगलं का नाही पाहतो. झाड जगणं महत्वाचं आहे, लावणं महत्वाचं नाही, सप्ताह टिकणं महत्वाचं आहे. आणि तो सप्ताह माझ्या गावचा आतापर्यंत टिकलाय. सगळं समाज आहे, सगळ्या समाजाची माणसं जाता जाता गेले. याला मोठं त्याला लहान असं म्हणायचं नाही. येईल ते काम सत्यात करा. चटाया उतरणं हा सुद्धा परमार्थ आहे. खारुताईचा वाटा म्हणून त्याला निर्माण झाली खारीचा वाटा. म्हाताऱ्या माणसाला किंमत द्या बरं का नायकोडीकर. आपल्या वडिलांना किंमत द्या. म्हातारी माणसं सोपी समजायची. अण्णा एका रेल्वेत एक म्हातारा झोपला होता. 10 पूर आले. ते 10 पूर म्हणजे चेन ओढायची का? चेन ओढायची का म्हणले? ते रेल्वे ते पोरं म्हणले चेन ओढली का रेल्वे थांबते आणि आपल्याला 10,000 दंड झाल्याशिवाय राहणार. ते एक पोर म्हणलं आपण 1000 जमा करा माझ्याकडे. किती रुपये साचले? 10,000. आणि म्हणले चेन ओढायची आणि बाबाचं नाव सांगायचं. खाली झोपलं होतं त्याचं नाव काय? म्हातारा. तो म्हातारा सगळं ऐकत होता. यांचं बार सजवलं होता. ते 10 जण आले, चेन ओढली आणि चेन ओढल्यानंतर रेल्वेचा साहेब आला. साहेब म्हणले कोणी चेन ओढली? ते म्हणले बाबानं ओढली. बाबाचा काही संबंध? बाबाला उठवलं. बाबा चेन तुम्ही ओढली का? म्हणले हो साहेब मीच ओढली. पण ओढली कोणी होती? साहेब मीच ओढली. का ओढली? हे 10 जण आले, लाता बुक्यानं मारलं. माझ्या खिशात 10,000 होते ते काढून घेतले. त्या साहेबाने एका पोराचा खिसा चेक केला, निघाले ना 10,000. बाबा हे 10,000 घ्या. 10,000 कोणाची होती? बाबा 10,000 घ्या. बाबांना त्या पोराचं पाहिलं. आम्ही जातो. माणसाला सन्मान द्या. खरी ऐसी धाबा धावी चित्त लावी चरणापे मग तो माझा माय बाप घेईल ताप हिरोनी अपने हम पर कृपा की इतनी मेरे औकात नहीं. एक कृपा है माधव बाबा बोलेन की दुसरी कोई बात नाही. देवाच्या नामचिंतनात काळ घालवा. या ठिकाणी सर्व निवृत्ती महाराज मंडळी सगळे आमचे गुरुबंधू या ठिकाणी उपस्थित आहेत. गिरनारकर आहे, साऊंड सिस्टीम वाले आपके लिए मैंने लाईक कर दिया. सगळ्यांना धन्यवाद देतो. जेवण केल्याशिवाय कोणी जायचं नाही. आमच्या नायकोडीचा नियम आहे. नाही तर काही गावायला कसं आहे, आधी फोटोबा मग आधी विठोबा आणि मग फोटोबा. आमच्या गावाचा सर्वे आहे आणि गिरनारचा सप्ताह 26 पासून सुरुवात होणार आहे. तिथं सुद्धा आधी करू भजन भोजन धनी घेऊन नारायण. भजन आणि भोजन आहे. सगळ्यांच्या चरणावर नतमस्तक होतो. उद्यापासून एक तांब्या तुळशीला पाणी टाकायचं. टाकणार आहे ना? कोण नाही म्हणला? सकाळी उठायचं हरे राम 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 हरे हरे.
असं नामचिंतन करीत करीत आयुष्य घाला. मग तो माझा मायबाप घेईल ताप हिरोनी. तुमच्या जीवनातले दुःख हिरून घेण्याची ताकद त्या परमात्म्यासाठी आहे. ज्या तरुण वर्गाने मला सेवा करण्याची संधी दिली त्यांच्याही चरणामध्ये नतमस्तक होतो. झालेली सेवा या ठिकाणी ज्येष्ठ श्रेष्ठ माणसं आहे आणि आपल्या पोराचं कौतुक देत ज्याच्या गावाला गंगा त्याच्या सगळ्यांना धन्यवाद देतो. पुनश्च एकदा या ठिकाणी सगळ्यांनी माझा सन्मान केला. मला बैलगाडीत बसवले आणि परत परत बैलगाडीत बसायला लागणार कारण डिझेल बदवणार. त्यांनी मला सांगितलं आतापासून बाबा तयार करून घे आणि नामदेव किंवा दगू भगवंताने बैल आणले नवनाथ महाराजाला बैलगाडीत बसवायला. सगळ्यांच्या चरणावर नतमस्तक होतो. तुमच्या सगळ्यांकडे पाहिलं आमच्या कल्याबाईच्या आठवणी कल्याबाई सारखी आई होणे नाही. माझी आई मला गेल्याशिवाय ठेवत नव्हती. मी माझ्या आईवर कधी रागवलं नाही. तुम्ही तुमच्या आईवर प्रेम करा. आनंदाने अशी भावना व्यक्त करतो आणि बाबांच्या चरणी सेवा समर्पित. विठ्ठल जय जय विठ्ठल.